शिवायशी इकडे आहे बाबू चल. इकडून इथं बाबा आपण गहू कुठून आणली आहे? हा हा बाईच्या घरून आणले गहू. बाईच्या घरला करमत होता आहे तुला. बघा आम्ही घरी गेलो होतो ना, तर घरी गेलतो ना तर ती म्हणती ती बाईचं घर आहे, म्हणजे तिच्या आजी ती बाई म्हणते ना, ती म्हणते ती बाईचं घर आहे. मग येताना आम्ही गहू आणले आहे ना बाबू तिथून. तुला बाईचं ध्यान येतं? ती ना आम्ही आलो ना तर ती ना सलग 8 दिवस रडत होती बघा, 8-10 दिवस. तर ती झोपेतून उठली ना तर ती लगेच म्हणायची मला बाई पाहिजे, बाईकडे जायचं. आपण कशाला आलो इकडं म्हणायची. पण आता आहे ना थोडीशी राहते, पण तरी पण कधी ना एखाद्या वेळेस तिला ध्यान होतं. करमत नव्हतं तिला अजिबात. बस नादी लावली, घरी जायचं म्हणायची. कशाला आलो इथं है ना बाबू, जायचं ना आपल्याला घरी. बाईकडे जायचं ना, बाईकडे जाऊ आपण. आपले पप्पा येतात ना, दिदी आता शाळेत गेली, पप्पा येते, मग आपण जाऊ बाईकडं. इकडे यायचं नव्हतं ना, जायचं ना. एवढं दळण झालं का लगेच जाऊ आपण. आम्हाला घरी जायचंय म्हणा. आमचं घर कुठं आहे तुम्हाला आहे का म्हणा माहिती? विचार बरं. आमच्या बाईचं घर कुठं आहे म्हणा, लांब आहे बाईचं घर आमच्या. हा नको एवढं नाही सुंदर गव्हात आहे ना फक्त म्हणजे असं एक अर्धा खडा आहे गहू, म्हणजे ना असे निसून ठेवलेले आहेत, वाळून निसून त्याला पावडर लावून ठेवले होते. घरून येताना चाळून आणलेले तर नुसतं एक अर्धा खडा बघायचा आहे. पीठ काय आणलं नाही घरून येताना, म्हणलं जसं लागल तसं आपलं येईल. बा ती कशी बोलत होती पाहिलं का, लय हुशार आहे ती आहे ना बाबू. टाक पटकन, हळू टाक खाली, सांड नको. असं आज टाकायचं हळू, आज टाकायचं हळू, असं हळू टाकायची. बघ मग कसं टाकी त्याशी हळू टाकी. हा आज टाकायचं. इथं भेटतो पण गव्हाचा आटा भेटतो, मग त्याच्या चपात्या चांगलं म्हणलं बस झाल्या बस. आता मग टाकू बस, जवळ जाईन तवर आपलं मग नंतर हायच्या. आता 2-3 महिन्यांनी आता परत ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जाऊ, मग तो परत आणू येताना. आता दीदीची शाळा सुरू झाली ना, त्याच्यामुळे चपात्याच लागत होता. तर आजपासूनच तिची सुरू झाली शाळा. तर काहींचे 15 पासून झाले, तर पण तिची आजपासून झाली 17 पासून. सुट्टीला गेलतो 15-20 दिवसच गेलो होतो. पण शिवाशीला लय करमायचं तिथं, काही येऊ वाटत नव्हतं. दीदीला सुट्टी होती अजून, म्हणजे आम्हाला आलेले पण 10-12 दिवस झाले. तर दीदी म्हणायची मम्मी आपण राहू, पण आम्हाला नंतर यायची काही सोय नव्हती, मग त्याच्यामुळे आलो आम्ही लगेच. तिच्या पप्पांबरोबर त्यांना सुट्टी नव्हती, 15-20 दिवसच गेलो होतो आम्ही. आणि तिचा अभ्यास पण राहिला होता, अभ्यासाचं काही नेलं नव्हतं, मग त्याच्यामुळे आलो. घरी गेलो तर धोंड्याचा महिना होता बघा. मला घरी गेला व्हिडिओ बनवायचे होते, पण रेंजच नव्हती राहत बघा. उभा राहा. आणि धोंड्याचा महिना, सुट्टी कमी. पाहुण्यांनी पण इकडं धोंडे खायला जा, कोणाला भेटायला जा. आणि भावाचं लग्न होतं तेव्हा सुट्टी काही भेटली नव्हती आम्हाला, मग त्याच्यामुळं मग तिकडं पण गेलो होतो. त्यांची गाठ घेतली. नवीन भाऊजाई नवरदेव नवरीची गाठ घेतली. आणि यांच्याकडं
आईकडं त्यांच्याकडं धोंडे होते, मम्मीकडं त्यांच्याकडं, मावशीकडं त्यांच्याकडं पण होते. आणि चुलत बहीण आणि ते आता ती तिघी जणी तर त्यांच्याकडे गेले होते मी भेटायला त्यांना. तर एक तिथं गावात दिलेली आहे मम्मीच्या त्यांच्या आत्यालाच दिलेली आहे, आणि 2 आहेत, एक घुसपूरला ती पण आत्यालाच दिलेली आहे. मग त्यांना पण भेटायचं होतं. आणि एक आहे दुसरीकडं तर तिला पण मग खूप भेटून आले. आणि नंदाच्या घरी गेले होते, त्यांनी धोंडे खायला बोलवलं होतं. एक दिवस मग आम्ही पण त्यांना बोलवलं होतं धोंडे खायला, आणि 2 दिवस आराम केला. परत हे कपडे ते येत होते आलेले रस्त्याचे बॅगी ते धुतलं. झालं मग 15 दिवस संपायला काय लागत आहे. घरी गेलो तेव्हा आंब्याचं सीजन होतं नेमकं. आम्ही गेलो आमच्या घरचा हा लय पिंगती. बाबू बाईच्या घरी लेकर रमलं तुला, तिथं तिच्या आत्याचे पोरं तिनं आले होते है ना बाबू. बाईच्या घरी ना, हा आता जाऊ आपण परत बाईच्या घरी. हा गेले ना तर मी नक्की आता घरचे व्हिडिओ घेईन. तर तुम्ही डेली आमचे व्हिडिओ बघत जा. तर नवीन चॅनल आहे ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर त्यांनी करा. रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे ह्यावेळेस काय मला बनवता आले नाही ना. आम्ही अचानक सुट्टीला गेलो त्याच्यामुळे 15 दिवस व्हिडिओ काय काढणं शक्यच झालं नाही. आपले कॉमेडी व्हिडिओ बनवत असते मी, शॉर्ट कॉमेडी, आणि हे लॉंग पण कधी बनवत असते. तर तुम्ही पाहत जा. चला आता दळणचे बी झाले ना, पाणी आलेलं आहे. 12 वाजता पाणी येत असतं प्यायचं. तर चला आता मी ती भरते. आणि आता शिवांशीला आता बळस नादी लावायचा असं अजून 2 महिने, मग जायचं परत घरी. मग घरी जायच्या वेळेस लय खुश होती ती बघा. आणि तिकडून यायच्या वेळेस आहे ना तिला असं बळस नादी लावून आणावं लागत का आपलं परत यायचं आहे, आपलं काहीतरी सामान राहिलंय तिथं ते घेऊन येऊ, तुझे कपडे ती असं काहीतरी खोटं सांगून तिला इथं आणावं लागतं. आणि इथं आल्यावर पण ती म्हणली मम्मी आता इथं आलो चल घे माझे कपडे, बाईच्या घरी जायचं आपण. कशाला आलो, झोपेतून उठली का ती लगेच रडायची कशाला आलो. तिथं बाहेर आपलं पटांगण गावाकडचं वातावरण वेगळंच असतं. इथं बी आहे खेळायला तिला, पण आम्ही वरती येतो थोडीशी गॅलरी संध्याकाळची जातोच ते पार्कमध्ये खेळायला. पण गावाकडचं वातावरण ती पोराला खेळायला बी ना आपल्याला आम्हाला पण घरून आल्यावर 2-4 दिवस करमत नाही. घरची सवय लागती आणि परत इथं आलं की इथांची सवय होती आणि घरी गेलं का घरची सवय होती. आता जाऊन 2-3 दिवस 2-3 महिने सॉरी परत जाणार आहे मी, तेव्हा 1 महिना जाऊ. मग आता 15-20 दिवसात गेलो होतो, पण तेव्हा मग घरी कांद्याची लागवड वगैरे असते. मग तेव्हा आम्ही 1 महिना जाणार आहे, कारण घरी फक्त सासू-सासरे येतं. मग त्यांना एकट्या दोघांना काही हँडल होत नाही. मग लागवड करून मग आम्ही येणार आहे. आणि थेट मग परत काढायची वेळेस आम्ही सुट्टी घेऊन जाणार आहे. पण अजून काय पाऊस आणि ती काही नाही अजून. ह्या दिवसात गेल्या वर्षी पेरण्या झाल्या होत्या, भरपूर पाऊस झाला होता ह्या दिवसात. म्हणजे आमच्याकडे घेवडा वगैरे पेरीत असते, पण अजून म्हणजे सगळं बी सारं घेऊन ठेवलंय, पण अजून पाऊस म्हणजे कुठंच नाहीये. आणि इकडं पण आहे ना आपल्यासारखंच वातावरण, जसं आपल्या इकडं आहे ना तसंच आहे. फक्त ऊन आणि नुसतं गरमी, पाऊस काही येत नाही, नुसतं वारं नाही, बाहेर काही नाही, नुसतं गरमी आणि नुसतं असं वाटतं पाऊस येईन पण काही येत नाही, पण असंच आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, चॅनलला सपोर्ट करा. नवीन असं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ रोज पाहत जा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.